पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवघर गावात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी वेगवान तपास करत मोठा उलगडा केला आहे। 28 मार्चला दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेत घराचे कुलूप तोडून सुमारे 4 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते। या प्रकरणी वाडा पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती व सुनियोजित कारवाईच्या आधारे 3 आरोपींना अटक करत गुन्ह्याची उकल केली आहे। घटनेतील फिर्यादी नरेश काशीनाथ पाटील हे 28 मार्चला घराला कुलूप लावून धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। त्यानुसार प्रणित उर्फ भुऱ्या उर्फ टोल्या सुनील पाटील यांच्यावर संशय बळावल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली। दरम्यान त्यांच्या घराजवळील शेडमध्ये लपवून ठेवलेला देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला। पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला। यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत त्याचा साथीदार अजित उर्फ बाली प्रकाश पाटील यालाही अटक करण्यात आली। तसेच या गुन्ह्यात महत्त्वाची मदत करणारी सारिका पंकज पाटील या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे। चौकशी दरम्यान तिघांनी घरफोडीची कबुली दिली असून चोरीस गेलेले सुमारे 2,16,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत। तसेच या आरोपींनी वाडा पोलीस ठाणे हद्दीतील इतरही घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। ही संपूर्ण कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी एस मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली व वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर यांच्यासह पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। गुन्हेगार कितीही शिताफीने लपण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही। पोलिसांचा काटेकोर तपास शेवटी सत्य उजेडात आणतोच। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, वाडा। एक चांगली कामगिरी केलेली आहे। अग्निशस्त्र बाळगणारा अवैधपणे असा एक गुन्हेगार आम्ही पकडला। त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं शस्त्र आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि त्याच्याकडे तपास करताना त्याच्या चौकशीमध्ये त्याने चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे तपासामध्ये एकूण 4 ठिकाणी आत्तापर्यंत त्यांनी घरफोडीच्या चोऱ्या केल्या हे निष्पन्न झालं। हा जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचे साथीदार हे घरामध्ये लोक दागिने ज्यांच्याकडे आहेत त्याची पाहणी करून, रेकी करून त्यांच्या जाण्यानं त्यांचे कार्यक्रम ह्याबाबत माहिती मिळवून ते कुठं नातलगाच्या लग्नाला, कुठल्या कार्यक्रमाला जाणार आहेत, कुठे कीर्तनाला कार्यक्रमाला जाणार आहेत याच्यावर लक्ष ठेवून ते गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये दरवाजाचा कडी कोंडा तोडून खिडकी वाटे जाऊन आतमध्ये कपाटामधले दागिने स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साहाय्याने फोडून त्यातले सोन्याचे दागिने, पैसे अशा पद्धतीने त्यांनी चोऱ्या केल्या होत्या। तर या तपासामध्ये 2 आरोपी प्रणित उर्फ भुऱ्या टोल्या सुनील पाटील आणि अजित प्रकाश पाटील अशा दोघांना आम्ही अटक केले। त्यांचे एक साथीदार, त्यांच्याकडे आमची चौकशी चालू आहे। याच्यामध्ये चोरीचा संपूर्ण माल या गुन्ह्यामधला आम्ही हस्तगत केलेला आहे। अधिक चौकशी करून आणखी चोऱ्या किंवा इतर ठिकाणी त्यांनी काही गुन्हे केलेत का याच्यासाठी अधिकच्या गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। सदरचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांचं पथक यांच्याकडून केला जात आहे। याच्यामध्ये वाघचौरे, गजानन जाधव, आमचे चेतन सुरवणे, त्याच्यानंतर आमचे ASI दयानंद पाटील आणि इतर अंमलदार असे सक्रिय सहभागी आहेत। आमचे माननीय पोलीस अधीक्षक देशमुख सर, माननीय उपाधीक्षक नरळे सर, त्याच्यानंतर आमचे DYSP
मेयर सर यांच्या मार्गदर्शनात ही चांगली कामगिरी झालेली आहे. धन्यवाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.